हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आत्ता आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या माहितीनुसार आजच मला पण मिळाली. सगळेजण बोलवते 11वी बोर्ड्स आहे, नाही 12वी बोर्ड आहे. कारण तुमची शिक्षणाची लिमिटेशन्स वाढवली. 15वी ही 15 वर्षाच्या वयाच्या असताना तुम्ही 10वी लावतात. आता 16व्या वर्षी तुम्ही 10वीला असणार. तुम्ही नाही, आत्ताची पिढी पण नाही, त्याच्या मागची पिढी किंवा आता जे न्यू ॲडमिशन्स घेतील. आता जोपर्यंत आता जे चालू आहे ते चालू आहे, पण आता जे न्यू ॲडमिशन घेतील त्यांना ॲज पर रूल सिनियर के जी ज्युनियर के जी ही 3 वर्षानंतर घेणार. 4 वर्षानंतर, पहिली 3 वर्षानंतर ती आता 4 वर्षानंतर. म्हणजे तुमचा 1 वर्ष वाढलं, बरोबर आहे. तुमची बौद्धिक क्षमता वाढते. त्यामुळे मुलांना लहान वयातच शाळेमध्ये टाकतात आणि बरंच काही होतं. बरेच काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मुलं डब्बू होतात. मुलांची नॉलेज कॅपॅसिटी कमी होते. बऱ्याचशा तुमच्या शिक्षणामध्ये बदल केलेले आहेत, पण ते आमूलाग्र बदल हे तुमच्यासाठी फार फायद्याचे आहेत. इथून पुढच्या जे शिक्षण तुम्ही घेणार ते तुमच्यासाठी प्रभावी राहणार आहे, चांगलं राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जे आता तुम्ही शिक्षण घेणार ते शिक्षण तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असेल. आणि एज्युकेशनली तुम्ही जवळजवळ अजून त्याला तर तुम्ही 12वीला आहात. मला वाटतं तुमचंही पर्व जाईल पूर्ण शिक्षण अभ्यासक्रम येईपर्यंत. 1 वर्ष तर जाणारच जाणार. 12वी तुम्हाला बोर्ड आहेच आहे 101% शुअर, मी दिलेल्या माहितीनुसार. कारण ती जी माहिती आली ती मला एका पब्लिकेशनमधून आली, चेतना पब्लिकेशनमधून आली, जी ज्यांच्या आपण नोट्स घेतो. आणि या लोकांना परफेक्ट माहिती असते, त्याशिवाय ते पाठवतो. सो टुडे वी हॅव लर्न इकॉनॉमिक्स. आज आपण इकॉनॉमिक्स घेऊया. इकॉनॉमिक्स शिकवत असताना आपला 3रा धडा 3रा बी पण झालेला आहे आपला. आज आपण 4था धडा घेणार आहोत, सप्लाय अँड ॲनालिसिस. आणि जर मला तुमच्याजवळ जर इकॉनॉमिक्सचा आणि इंग्लिशचा कॅन्सल झालेला पोर्शन असेल तर तो पाठवा, नाही तर उगाचच मी ते शिकवत जाईल. 25% आपला पोर्शन तुमचा कमी झालेला आहे. मी शिकवत जाईन तेवढं आपलं पटापट पोर्शन होऊन आपल्याला एक्झाम घ्यायला सुरुवात होईल. आणि एक लक्षात घ्या, जर 1 सप्टेंबरपासून शाळा चालू झाल्या 9वी 10वी आणि 12वी, तर आपले क्लाससुद्धा चालू होतील. बघू, शासनाच्या निर्णयानुसार असेल. मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या दिवशी आपली शाळा चालू होणार त्या दिवशी क्लासेस पण चालू होणार. पण जर इन केस शासनाच्या नियमानुसारच आपल्याला चालायला लागणार, बरोबर आहे. तर जी मुलं गावी आहेत, आता 1 सप्टेंबर म्हटल्यावरती तोपर्यंत तुमचा गणपती पण होतोय. बरेच जण मुलं गावी गेलेले आहेत. गणपतीच्या निमित्ताने ते गणपती करूनच येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाला मला असं वाटतं की लेक्चर्स मिळतील. ओके, सो सप्लाय अँड ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करणे, म्हणजे विस्तारित स्वरूपाची माहिती देणे. सप्लाय म्हणजे पुरवठा. मार्केटमध्ये सप्लाय हा फार महत्त्वाचा भाग आहे. जर सप्लाय नसेल तर पुढच्या कुठल्याच गोष्टी शक्य होत नाहीत. सो सप्लाय इज अ मेन फॅक्टर्स ऑफ इन इकॉनॉमिक्स. ओके, अँड रीड केअरफुली, लिसन केअरफुली. देन त्याच्यावरचे बरेचसे प्रश्न परीक्षेला येतात, डिमांड अँड सप्लायरचे. ओके, द स्टडी ऑफ सप्लाय इज इम्पॉर्टंट ॲज द स्टडी ऑफ डिमांड. सप्लाय इज अ फंडामेंटल इकॉनॉमिक कॉन्सेप्ट दॅट डिस्क्राईब ॲज द टोटल अमाऊंट ऑफ स्पेसिफिक गुड्स ऑर सर्व्हिसेस. एक मिनिट, टीव्हीचा आवाज जरा बारीक करायला लावतो. ही बारकी एवढ्या मोठ्याने आवाज लावतो. Supply is a fundamental economic concept of the describe the total amount of specific goods or services that is available to seller. बरोबर ना? The total amount of goods or services available for sale as any specific price is known as a supply. बघा, मागणीच्या अभ्यासाप्रमाणे मागणी जसं महत्त्वाची आहे तशी सप्लाय सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जशी मागणी करणार तसं तुम्ही सप्लाय करणार. सो पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या विशिष्ट वस्तू आणि सेवा एकूण नगसंख्या यांचं वर्णन करते. कोणती विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजे पुरवठा. एकूण वस्तू आणि सेवा म्हणजे तुम्हाला सेवा म्हणजे काय? सर्व्हिस, त्यामागे दिली जाणारी सर्व्हिस. आता बघा ना, एक लक्षात घ्या, काल माझ्याकडे आपला नोट्सवाले आहेत ना, नोट्सवाला तो आलेला.
तुमच्या नोट्स घेतल्या बघा. पर्यायाने त्याला चेक द्यायला तर लागणार, कारण मी त्याला 10,000चा चेक दिला. अगदी तो चेक मला कधीच असं झालं नव्हतं, जीवावर उदार होत असताना दिला. कारण की अजून 12वीच्या 2 ते 3 मुलांची फी सोडल्याशिवाय 12वीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांची फी आलेली नाही आहे. आता मी 15 तारखेपर्यंत बघणार, नाही तर सरळ तुम्हाला जोपर्यंत क्लास चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही येऊच नका, रिमूव्ह व्हा. कारण शिक्षक लोकांना मला पेमेंट सगळा द्यायला लागतो. अक्षरशः या महिन्यात जवळजवळ 21 ते 22,000 रुपये शिक्षकांना पेमेंट गेला आहे. बाळांनो, तुम्ही पण विचार करा, ॲटलिस्ट 3-3 हजार 4-4 हजार तरी भरा, जेणेकरून मला पण पुढे हँडल करता येईल. किती दिवस तुम्ही कारणं सांगणार आहात? अरे मलासुद्धा पुढे पैसे करायला लागतात ना, माझ्याजवळचे किती वेळ घालू. अशा पण गोष्टी आहेत. किंवा प्लीज तुम्हाला नोट्सही मिळतील. या 15 तारखेपर्यंत मला 3 ते 4 हजार फीज जर नाही मिळाली तर मी तुम्हाला रिमूव्ह करणार. लक्ष द्या. सो आता तोच मला सांगत होता, सर माझा जवळजवळ नोट्सचा बिझनेस, त्या लोकांना एक क्वांटिटी असते की वर्षभरामध्ये तुम्ही एवढ्या लाखाचा बिझनेस द्यायचा. बोलतो माझा 70 लाखावरून बिझनेस सर 20 लाखावर आला आहे. 70 लाख आणि 20 लाख कुठे? तुम्हाला माहिती आहे, यावेळेस आपल्या क्लासमध्ये जवळजवळ तुम्ही आता तुम्ही ग्रुपवरती बघत असाल, तुम्ही किती मुलं आहात, बरोबर ना? सायन्सची 4 मुलं आणि आर्ट्सची 4 मुलं तुम्ही धरून मला सांगा, मोजून 19-20 मुलं आणि शिक्षकांचा पगार जातो एवढा. तर मला तर कधीतरी असं वाटतं की आता चला सप्टेंबरमध्ये चालू होतील, मे बी सो. पण तुम्ही पण लक्षात घ्या ना की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. किती दिवस अशी फी नाही भरणार? गेल्या वर्षीचं तुमच्या सगळ्यांची फी अजून काय काय जणांची बाकी आहे, मागायला लागते सगळ्यांकडे. अरे मी काय पैशाने काय गब्बर आहे का एवढा की बाबा लगेच सगळं? नाही रे बाळांनो, असं खरंच नाही होत. अक्षरशः मला माझा एक हप्ता बुडवला आहे मी, एक हप्ता प्रीमियमचा, एक हप्ता 50,000चा एक हप्ता माझा बुडवला आहे मी या महिन्यात. आता मला 1 महिना वाढून दिला आहे. जर त्या महिन्यामध्ये मला नाही भरलं तर माझी पॉलिसी लॅप्स होणार म्हणजे मी जर ती अमाऊंट काढायला गेलो ना, त्या 50,000मधली 30,000 पण मला मिळणार नाही. आणि ते पण यावर्षी नाही मिळणार मला, ते 3 वर्षांनी मिळणार. म्हणजे बघा मी किती लॉस आहे. तरी पण मी तुम्हाला शिकवतोय का तर एक कळकळ. मी 12वीला आहात आणि मला माझं नाही पडलं आहे, पण तुमचं पडलं आहे. आणि जर मी असं वागत असेल तर मला वाटतं माझ्या बाबतीत पण तुम्ही तसं वागलं पाहिजे, असं मला वाटतं. सो प्लीज प्रत्येकाने आपापली फीज भरा. जो मुलगा सांगतोय की मला 70,000वरून सर माझा 20,000वरती बिझनेस आला, म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही आपल्या क्लास आपल्या इथले सायनमधले जवळजवळ 3-4 क्लास, मी तुम्हाला नावं नाही सांगणार, पण 3 ते 4 क्लास आहेत ना, त्यांनी अक्षरशः 12वी बंद केली. कारण त्यांचे क्लास जे आहेत ना, त्यांच्या रूम भाड्याने आहेत. 15-15, 18-18 रुपये भाडं देणार कुठून? ते देणार कुठून? बंद केलेत. आणि त्यात आपण आपल्या विभागातले फक्त आपले 2च क्लास चालू आहेत, एक माझा आणि एक अजून एक आहे, पण मी तुम्हाला नावं नाही सांगणार असं बोललेलो मी, कारण दोघांचेच क्लास चालू आहेत. बाकीच्या सगळ्यांचे क्लास बंद आहेत. 12वीपर्यंत तरी 12वीची बॅचेस तर बंदच आहेत, मोस्ट ऑफ बंद आहेत. 10वीपर्यंत क्लासेसवाले फक्त आम्ही 4 जणच चालू आहे. आणि त्यामधले पण 10वीवाल्यांची थोडीफार फी तरी आली आहे मला, पण तुमची मात्र एकाची सुद्धा, म्हणजे जवळजवळ 2-3 विद्यार्थी सोडले तर बाकीच्यांची विद्यार्थ्यांची फी आलीच नाही आहे. सो प्लीज मी तुम्हाला काइंडली रिक्वेस्ट करतोय की ज्यांची फीज भरली नाही आहे त्यांनी फी भरा. ज्यांनी 2-2 हजार रुपये भरले त्यांनी पण भरा. शक्यतो 1-2 हजार तरी भरण्याचा प्रयत्न करा. 1-2 हजार कोणीच भरले नाहीत, फक्त 8च्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत. ते पण सुरुवातीला भरलेत त्याने, हे काहीच नव्हतं म्हणून माझ्याकडे मी त्यांना भरायला लावली. पण तरीसुद्धा माझाही तुम्ही विचार करा प्लीज. तुम्ही सुद्धा संसारिक माणूस आहे, तुमच्यासारखा गब्बर नाही आहे. ठीक आहे, मजाक म्हणजे मस्करी करण्यासारखी गोष्ट नाही आहे.
प्लीज भरा. सो एक 70,000वरला बिझनेस हा 20,000वरती आला. म्हणजे काय? डिमांड कमी झालं. बरोबर आहे, डिमांड कमी झालं ना. का डिमांड कमी झालं? बरेचसे क्लासेस बंद झाले. भांडूप सारख्या ठिकाणी 17 क्लास बंद झाले. भांडूप सारख्या ठिकाणी जिथे 50-50, 60-60 क्लास होते, 17 क्लास टोटल शटडाऊन, बंद. बेंच लिलावामध्ये काढले, विकून टाकले. का? तर डिमांड कमी झालं ना. डिमांड कमी झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा बँकांमधल्या बऱ्याचशा कर्मचारी वर्कर आहेत, या लोकांचे 30% पगार कमी झाले. म्हणजे आता आपला भारत आहे ना, आपला भारत देशच काय, ऑल ओव्हर द वर्ल्ड इथे सगळीकडे डिमांड कमी झालंय. माणूस फक्त यावर्षी एकच ठरवलं की आपल्याला फक्त जगायचं आहे. 2 टाइम जेवण मिळालं, बस झालं. तेवढा जरी आपल्याला पगार आला, तेवढे जरी आपल्याकडे पैसे आले, तेवढी बस झाली. तुमच्या बाबतीत सुद्धा मी हाच विचार केलाय की फक्त 12वीची जरी फी आली ना, तरी ती शिक्षकांना डिस्ट्रीब्यूट करता येईल. बघा, याच्या मागचा माझा एकच उद्देश आहे, शिक्षक कामावर राहिले पाहिजेत. आज जर ते शिकवायला नाही आले ना, त्यांचा पेमेंट मी कमी केलं ना, तर तुम्हाला शिकवायला पण येणार नाही. आणि त्यांना शिकवायला आलं तर नुकसान तुमचं राहणार. कारण की एक तो ऑनलाईन झालं बाळांनो, काहीच समजत नाही. अर्धी अधिक मुलं नेटवरती नसतात. तुमच्यापैकीच बघा किती जण नेटवरती नसतात, ऑनलाईन नसतात. हे तुमचं नुकसान आहे. यावर्षी बोर्ड आहे, माइंड इट. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. काय बोलतोय मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मला कट झालेला पोर्शन पाठवा, जेणेकरून मला पटापट आणि सगळ्यांचं मी तुम्हाला रिव्हिजन घ्यायला लावणार आहे. बाळांनो, ऑनलाईन जरी मी क्लास शिकवत असलो, तुमचे क्लास चालत असले, तरी पण शिक्षकांना पेमेंट हा तेवढाच द्यावा लागतोय जो गेल्या वर्षी होता, जो आधीच्या वर्षी होता. ते माझ्याकडे फुकट शिकवत नाही आहेत. कुणीही माझ्याकडे फुकट शिकवत नाही आहे. त्यांना पगार द्यावा लागतोय मला. समजलं? आणि या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता हे तुमच्या डोक्यात येणार, तुमच्या पालकांच्या डोक्यात येणार, त्यावेळेस या गोष्टी बरोबर आहे. आता डिमांड कमी झालं आहे. जवळजवळ आपलं पूर्ण जग हे 2 ते 4 वर्ष पाठी गेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, 10वी बोर्ड नाही आहे. 10वी बोर्ड नाही याचा अर्थ काय झालं की आता रेग्युलर कॉलेजसारखंच होणार. आता मी तुम्हाला मॅसेज जो आज पाठवला आहे त्याच्यानुसार 5वीपर्यंत तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या शाळांचे पण वांदे झाले. का? भरमसाठ फी घेत होते ना ते, आता त्याच्यावर दडपण येणार. 5वीपर्यंत कंपल्सरी तुम्हाला इंग्रजी हा फक्त एकच विषय अभ्यासात असणार. बाकी सगळं मराठीतून आणि राष्ट्रीय भाषेमधून. एक तर तुम्ही हिंदीमध्ये शिका किंवा एक तर तुम्ही मराठीतून शिका. म्हणजे आलं आपल्या प्राधान्य कुठल्या भाषेला आलं? आपल्या मातृभाषेला आलं. जे मराठी सोडून बाकीच्या लँग्वेजचे आहेत त्यांना हिंदीमधून शिका. कॅथलिक लोक, तुम्ही काय घरात हिंदी बोलता ना, हिंदीमधून शिका. इंग्रजी हा फक्त एकच विषय 5वीपर्यंत राहणार आहे. आणि तो पण एकच विषय राहणार. 3 विषय राहणार, 1ली, 2री, 3री, 4थीला. मराठी पण राहणार, हिंदी पण राहणार, इंग्लिश पण राहणार, पण एक विषय राहणार. आणि बाकीचं सगळं तुम्हाला मराठी असेल तर मराठीतून, हिंदीमधून घ्यायचं तर हिंदीमधून, एवढंच असेल. 5वीच्या नंतर तुम्ही मीडियम चेंज करू शकता. तेही मला माहिती नाही की काय नेमकं करणार आहे गव्हर्नमेंट. आता जे हे सगळं समजायला आपल्याला 1 वर्ष लागेल, पुढचं 1 वर्ष लागेल. कारण आपण भेटणार ते आता अर्ध्या वर्षात भेटणार क्लासमध्ये. बरोबर ना? मग हा डिमांड आहे ना, पूर्ण जग, पूर्ण वर्ल्ड, ऑल ओव्हर द वर्ल्ड हे जवळजवळ पाठी गेलं 1 वर्ष. माणसं माहिती आहे तुम्हाला, माणसाने किती वस्तू घरामध्ये चैनीच्या सोडल्या. माणूस जर महागडं जीवन जगत होता ना, तो आता लेवलला आलाय, लेवलला. म्हणजे अक्षरशः एका छोट्या किमतीवरती आलाय तो. घरामध्ये एवढंच खायचं, घरामध्ये एवढंच करायचं, उगाच वायफळ पैसा खर्च करायचा ना. मला सांगा ना, तुमचे या वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये शॉपिंगचे किती पैसे वाचले? तुमच्या आई वडिलांचे किती वाचले? जे दर महिन्याला शॉपिंग करत होते ते आता किती महिन्यातून शॉपिंगला जात आहेत? बरोबर ना? त्या सगळ्या गोष्टीवरती आता काय झालेलं आहे, सगळं खर्च आटोबा कमी आलाय. सो सप्लाय, डिमांड इज लेस, सप्लाय इज ऑल्सो लेस. डिमांड कमी झालं ना प्रत्येक वस्तूचं कमी झालं डिमांड म्हटल्यावरती. सप्लाय पण काय झाला? लेस झाला बाळांनो. सप्लाय इज ऑल्सो लेस. सो कन्सेप्ट ऑफ टोटल आउटपुट, स्टॉक अँड सप्लाय. टोटल आउट, फर्स्ट अपॉन टोटल आउट. आता प्रत्येक गोष्ट आपण एक घेऊया. टोटल आउटपुट म्हणजे नेमकं काय?
Output is produced in the process of production. Total output can be defined as the sum total of the quantity of the commodity produced at a given period of time in the economy. Production leads to consumptions. In the process of productions, inputs are converted into output for a final goods. बघा, एकूण उत्पादन बोलतो त्याला. उत्पादन हे प्रक्रियेद्वारे केले जातं. उत्पादन आहे ना, उत्पादन हे उत्पन्न करणारी प्रक्रिया म्हणजे उत्पादन करणारी प्रक्रिया याद्वारे केलं जातं. एका विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वस्तूंचं निर्माण केलं जातं. बघायला गेलं तर एका विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वस्तूंचं निर्माण केलं जातं. बरोबर आहे. त्याची नगसंख्या, त्याची एकूण नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे काय? उत्पादन. आता समजा मी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे. ओके, समजा मी मिक्सर कंपनीत कामाला होतो. दिवसाला मी स्वतः सेल्फ 25 मिक्सर बनवतोय दिवसाला. पण एखाद्या वेळेस माझ्याकडे माल नाहीये, मटेरियल नाही, तर मी काय करू शकतो की त्या दिवशी माझं प्रोडक्शन कमी होणार, म्हणजे उत्पादन प्रक्रिया माझी त्या दिवशी कमी होणार. मी दुसऱ्या दिवशी माल आणणार, पुन्हा चालू करणार. पण माझी कॅपॅसिटी आहे एका दिवसाला 25 मिक्सरच बनवायची. आणि ज्या दिवशी मटेरियल होतं त्या दिवशी मी फक्त 10 मिक्सर बनवले, म्हणजे एका दिवसाचं उत्पादन कमी झालं. पण हा उत्पादनाचा वेग हा तुमचा अप्रॉक्सिमेटली मंथली मानला जातो. काय केलं तर मंथली मानला जातो, म्हणजे महिन्याला तुम्ही किती उत्पादन करता, वर्षाला किती उत्पादन करता, आठवड्याला किती उत्पादन करता, दिवसाला किती उत्पादन करता, या सगळ्या गोष्टींची वर्गवारी केली जाते. देअर इज अ क्लासिफिकेशन्स ऑफ द प्रोड्यूस ऑफ फॅक्टर्स. ओके, at a given period of time in the economic production leads to consumption's process. Production inputs are converted into output or the final goods. आता उत्पादन म्हणजे काय? उपभोगाचं साधन. फळं आपण ज्यावेळेस घेऊन येतो मार्केटमधून त्यावेळेस ती अर्धवट कच्ची घेऊन येतो का रे? पिकलेली घेऊन येतो ना. उत्पादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण ती घेऊन येतो, म्हणजे उत्पादन हे तुमचं कंप्लीट लागतं. उत्पादन हे तुमचं काय लागतं? कंप्लीट लागतं. आणि उत्पादन कंप्लीट झाल्यानंतर फायनल गुड्स म्हणजे फायनल माल जो तयार होतो त्याला प्रोडक्शन. समजलं? सो देन स्टॉक इज अ टोटल क्वांटिटी. स्टॉक म्हणजे साठा. इज अ टोटल क्वांटिटी. एक मिनिट हा, पेजवरती थोडंसं घेतो कारण दोन स्क्रीन असल्यामुळे पटकन. हां, स्टॉक इज अ टोटल क्वांटिटी ऑफ कमोडिटी अवेलेबल फॉर सेल्स विथ द सेलर at a particular point of time. It is a source of supply. It is a potential supply. By increasing a production, stock can be increased. Without stock, supply is not possible. Normally, stock exceeds supply and it is a fixed and inelastic. In case the perishable goods such as milk, fish, etc., stock may be equal to supply. On the other hand, for a durable goods such as furniture, garments, etc., stock can exceed the supply. बघा, विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा. एकूण नगसंख्या म्हणजे काय? साठा हे पुरवठ्याचे स्रोत आहे आणि हा संभाव्य पुरवठा आहे. हा काय आहे? संभाव्य पुरवठा आहे. आणि उत्पादन वाढले की साठा वाढतो. सामान्यतः साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो आणि स्थिर असून तो स्थिर असतो आणि अलौकिक असतो. म्हणजे समजा साठा हा कधी केला जातो, स्टॉक हा कधी केला जातो. आता बघा, मला एक सांगा, यावर्षी 10वीच्या नोट्स मी घेतल्या नाहीत. स्टॉक आता मला हा यावर्षी वापरता येईल. किती नुकसान आहे. पण पुढल्या वर्षी जर पोर्शन चेंज झाला तर काय करणार? अरे एवढा स्टॉक माझा गेला ना. 12वीच्या तुमच्या मोजक्याच नोट्स मागवल्यात मी.
एक 25 नोट सेट्स मागवले. बरं झालं, कुठून सुबुद्धी मला सुचली ती. बरं ना, म्हणजे 12वीचा तुमचा आता पोर्शन तर चेंज होणार नाही, कारण आत्ताच चेंज झालाय. त्यामुळे पटकन सांगू शकत नाही गव्हर्नमेंट काय करेल. मला तर वाटतं अजून 2 वर्ष तुमचा सिलेबस तोच राहील, कारण की आत्ताच एवढी पुस्तकांचा स्टॉक वगैरे काढून पुन्हा तो डिस्ट्रॉय करणे हे पॉसिबल नाही आहे. फार मोठं नुकसान आहे. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शिक्षणाचा खर्च पण आता पुढल्या वर्षीपासून कमी होणार. फीज वगैरे कमी होते, एज्युकेशनल फीज कॉलेजमधून वगैरे शाळांमधून जी फीज घेत आहेत ती पण कमी होणार. लोकांना पण जमलं पाहिजे ना तेवढ्या सगळ्या गोष्टी. सो व्हॉट इज दिस पुरवठा. बरं ना, पुरवठा म्हणजे काय, नाशवंत वस्तू ज्या असतात, नाशवंत वस्तू यांच्या बाबतीमध्ये मात्र पुरवठा हा फार कमी असतो. उदाहरणार्थ भाज्यांचा, मच्छीचा हा स्टॉक कमी केला जातो. बट प्रेशेबल गुड्स जे असतात, जे वस्तू साठ्यामध्ये ठेवल्या जातात, उदाहरणार्थ वह्या, पुस्तकं वगैरे, आता माझ्याकडे वर्षभर जर पडल्या तरी काय प्रॉब्लेम नाही आहे त्याला, मी पुढल्या वर्षी वापरू शकतो, बिकॉज इट इज प्रेशेबल गुड्स. बरं ना, प्रेशेबल गुड्स सच मिल्क, सॉरी प्रेशेबल गुड म्हणजे नाशवंत पदार्थ, सॉरी त्याच विचारामध्ये अजून नाशवंत पदार्थ आहेत ना, हे लवकरात लवकर विक्रीला काढायला लागतात. पण जे टिकाऊ पदार्थ आहेत ना, ते पदार्थ हे लवकर विक्रीला काढले नाही तरी चालतील. TV हे आपण 10 वर्षातून एकदा घेतो, फर्निचर हे 10 वर्षातून एकदा घेतो. बरं ना, गहू तांदूळ हे महिन्याला घेतो, भाज्या मात्र रोज घेतो, दूध मात्र रोज घेतो, मच्छी मात्र आपण बुधवार रविवार घेतो. बरोबर ना, एक प्रत्येकाचं मग त्याचाच वेळेस तो स्टॉक करून ठेवायला लागतो. सप्लाय इज अ रिलेटिव्ह टर्म्स, इट इज ऑलवेज एक्सप्रेस टू रिलेशन टू प्राइस, टाइम अँड क्वांटिटी. सप्लाय हा जो काय आहे, पुरवठा ही एक सापेक्ष संकल्पना आहे. ती नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या याच्या बाबतीमध्येच फक्त स्पष्ट होते, अदरवाईज झाली नसते. मिनिंग ऑफ सप्लाय. सप्लाय याचा अर्थ नेमकं काय बघा. The word supply implies the various quantity of commodity offered for sale or produced during a given period of time and given price. It is a related to time and price. It is a related to given time and price. Okay. Supply is a flow concept. It refers to amount of the commodity that firms produce offer for sale market over the period of time, say a day, a week, a month, a year. बघा, पुरवठा म्हणजे काय, एक सापेक्ष संकल्पना, एक संकल्पना आहे पुरवठा. अप्रॉक्सिमेटली एवढंच केला पाहिजे, तेवढाच केला पाहिजे असं काय नाही. तुमची वस्तू जशी जाईल तसा तुमचा पुरवठा वाढवायला. एखाद्या वस्तूचं उत्पादन वाढवतात कधी उत्पादन, ज्यावेळेस त्या वस्तूचं डिमांड असतं. डिमांड असलं की त्याचा सप्लाय जास्त होतो. अप्रॉक्सिमेटली जर बघायला गेलं तर सप्लाय हा डिपेंड्स अपॉन अ डिमांड अँड स्टॉक इज डिपेंड्स अपॉन अ सप्लाय. सप्लाय वाढला की तुमचा स्टॉक पण वाढतो, साठवून ठेवायला लागतो ना, का तो आपल्याला तो पटापट द्यायला लागतो. म्हणून पुरवठा ही एक सापेक्ष संकल्पना आहे. ती नेहमी किंमत, वेळ, नगसंख्या यांच्या संदर्भात स्पष्ट केली जाते. पुरवठा हा शब्द काळ आणि किंमत यांच्याशी संबंधित असतो. विशिष्ट किंमत यांच्याशी संबंधित असतो. दिलेल्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकांकडून विक्रीसाठी पुरवलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा. पुरवठा ही एक प्रवाही संकल्पना आहे, प्रवाह आहे, इट्स फ्लो. उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूंची नगसंख्या आणि विशिष्ट काळ, जसे की बघायला गेलं तर जसं की आपण बोलतो ना, कुठे गेलं रे खरं सर, हां, इट्स रेफर टू अमाऊंट ऑफ कमोडिटी दॅट्स अ फर्म्स प्रोड्यूस ऑफर सेल टू मार्केट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. एका विशिष्ट कालावधीमध्ये मार्केटमध्ये विशिष्ट वस्तू येतात आणि त्यानुसार त्या सप्लाय होतात. बरं, त्यानुसार त्या काय होतात, सप्लाय होतात, सप्लाय केल्या जातात. सेज अ डे, अ वीक, अ मंथ, ऑफ ऑन अ इयर. मंथ, एक इयर, बरं ना, और अ इयर, या सगळ्या गोष्टीमध्ये त्या पाळाव्या लागतात. डेफिनेशन ऑफ सप्लाय. अकॉर्डिंग टू पॉल सॅम्युएल्सन, supply refers to relation between a market price and the amount of goods that's produced where willing
टू सप्लाय. पॉल सॅम्युएल्सन यांच्यामध्ये सप्लाय म्हणजे नेमकं काय बघा. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा. यातील संबंध म्हणजे पुरवठा. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यांच्यामधला जो काही संबंध असतो त्याला पुरवठा बोलता येतो. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातला जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असं म्हणतात. बघा, सप्लाय रेफर्स टू क्वांटिटी ऑफ कमोडिटी दॅट द सेलर विलिंग टू एबल ऑफर फॉर अ सेल अँड इवन अ प्राइस ड्युरिंग अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. फॉर एक्झाम्पल, a farmer total output is 4,000 kilograms. This is the total stock. If the price is 40 per kg, he offers to 1,000 kilogram for a sale. This is the actual supply. आता समजा एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मात्र 4,000 क्विंटल धान्य झालेलं आहे. पण त्याने असा विचार केला की वर्षभरासाठी आपल्याला काही ठेवायला लागणार ना, काही धान्य तो स्वतःसाठी ठेवतो आणि बाकीचं त्याची इच्छा आहे की आपण हे मार्केटमध्ये विकावं आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या पैशामधून आपण घर चालवावं, अशी त्याची इच्छा आहे. सो विलिंग टू सप्लाय म्हणजे त्याची इच्छा आहे की आपल्याला हे आता विकायचं आहे, हे आपल्याला सप्लाय करायचं आहे किंवा याचा स्टॉक करून आपल्याला विकायचं आहे. बरं ना, 40 रुपये पर केजीने तो 1,000 किलोग्रॅम सेल करतोय. समजलं, बाकीचं आपल्याकडे ठेवतोय. बरं ना, म्हणजे त्याची विलिंग काय झाली, त्याची इच्छा काय झाली की 40 रुपये किलोने आपल्याला 1,000 किलोग्राम सेल करायचं आहे, ही त्याची विलिंग झाली. सप्लाय शेड्यूल बघा, देर आर 2 टाइप्स, एक इंडिव्हिज्युअल सप्लाय देन मार्केट सप्लाय. बोथ हॅव इम्पॉर्टन्स. तुम्हाला याच्यावरती डिस्टिंग्विश येतो, याच्यावरनं क्वेश्चन्स येतो मोठा, त्यामुळे हे पाठ करणं फार गरजेचं आहे आणि हा प्रश्न दरवर्षी परीक्षेला पडतात. इंडिव्हिज्युअल सप्लाय, मार्केट सप्लाय, इंडिव्हिज्युअल डिमांड, मार्केट डिमांड, दोन्ही पण डिस्टिंग्विश नेहमी लक्षात ठेवा. इथे लक्षातच ठेवायचं, डोक्यात फिट करायचं की आपल्याला हे दोन्ही पण येणार आहे. परीक्षेला, प्रत्येक परीक्षेला विचारलेले हे दोन्ही प्रश्न आहेत. सो काय करा, त्याला IMP करून ठेवा. आता इथे इंडिव्हिज्युअल येतील म्हणजे वैयक्तिक सप्लाय कसा करतात, म्हणजे तुम्ही एकटे जर प्रोड्युसर असाल तर सप्लाय कसा करावा, कितपत करावा. बघा, तिथे दिले प्राइस ऑफ कमोडिटी X in रुपीज पर केजी. कोणती एक वस्तू घेतली, X ही वस्तू घेतली आणि तिचा 1 किलोचा रेट लावलेला आहे तिथे. सप्लाय ऑफ कमोडिटी गरजेप्रमाणे त्याने सप्लाय किती केलेली आहे बघा. जर त्याची किंमत 10 रुपये असेल तर तुम्ही सप्लाय 100 पीसच केले. एक लक्षात घ्या, सप्लाय हा तुमच्या किमतींवरती पण निश्चित करतो. जर एखाद्या वस्तूची किंमत कमी असेल तर त्याचा सप्लाय पण कमी असतो. जर एखाद्या वस्तूची किंमत जास्त असेल तर त्याचा सप्लाय पण जास्त असतो. सप्लाय पण जास्त असतो. बघा ना, बरीचशी उदाहरणं देता येतील, पण आज बघा तुम्हाला सांगतो एक मी गोष्ट. जे ड्रंकर्स असतात, जे ड्रंकर्स असतात ना, दारूची किंमत किती वाढली तरी ते घेतात ना, घेतात. माझ्याजवळ 2 व्हीलर आहे. पेट्रोलची किंमत किती वाढली तरी मला बसने जाणं आवडणार नाही, मला ट्रेनने जाणं आवडणार नाही. मी काय करणार, गाडीनेच जाणार. मग पेट्रोलची किंमत किती वाढली तरी सप्लाय आला, मागणी आली, स्टॉक आला. सप्लाय आला, डिमांड आला, स्टॉक आला. इट इज अ इंडिव्हिज्युअल डिमांड, कारण की गाडी माझी आहे, मीच चालवणार, याला त्याला देणार नाही. सो इट इज अ इंडिव्हिज्युअल सप्लाय. ओके. देन किंमत 20 रुपये असेल तर 200 रुपये किलोने जातात. 200 रुपये कमोडिटीप्रमाणे 200 होतात. 30 रुपये असेल तर 300 होतात. 40 रुपये असेल तर 400 होतात. बरं ना. आता हे एक्सप्लेन करताना एक क्रू द्वारे केलेला आहे. हे क्रू पण फार महत्त्वाचे आहेत, हे मी तुमचे नंतर घेईन. ओके. पण आता डायरेक्ट मार्केट सप्लाय बघा, हे आपण सगळे ग्राफ आपण नंतर घेणार आहोत बाळांनो, त्यामुळे बिंदास काळजी करू नका, आपण हे घेणार आहोत. ओके. सेकंड आहे तुमचं
Market supply. Its schedule refers to a tabular representation showing a different quantities of commodity which all produce are a parallel prepared to sell different price of at a given period of time. बघा आता मार्केट सप्लाय म्हणजे काय. मार्केट सप्लाय म्हणजे नेमकं काय बघा. बाजार पुरवठा बोलतात त्याला. एक उदाहरण मी तुम्हाला आता परत एक देतो. यावर्षी मी गावावरनं आंब्याच्या पेट्या मागवलेल्या. बिल्डिंगमधल्या काही लोकांचं डिमांड होती की सर कोण चांगलं. गेल्या वर्षी मला सासरेबाबांनी एक पेटी पाठवलेली होती आणि सगळ्यांना इथे सांगितलेलं होतं की बघा अशा अशा पद्धतीचा आंबा आहे, घेणार असाल तर सांगा, मी पुढल्या वर्षी मागवतो. मागवला यावर्षी तर जवळजवळ बऱ्याच जणांनी 4-5 जणांनी घेतल्या. तर माझ्या 5-6 पेट्या संपल्या. आता मी फक्त बिल्डिंगमध्ये विकल्या म्हणून त्या 5-6 पेट्या संपल्या. इट इज अ इंडिव्हिज्युअल सप्लाय. मी फक्त बिल्डिंगमध्ये दिल्या, ज्यांची डिमांड होती त्यांनाच फक्त दिल्या. इट इज अ इंडिव्हिज्युअल डिमांड. पण जर मी असं केलं असतं, गावावरून 10-15 पेट्या मागवल्या असत्या, रोज पेट्या काढायच्या, एक पेटी काढायची, गाडीवर ठेवायचं, ते माल व्यवस्थित लावायचा आणि मार्केटमध्ये नेऊन विकायचा. छोटं फळ 200 रुपये डझन, 500 रुपये डझन, मोठं फळ 700 रुपये डझन, त्याच्यापेक्षा मोठा असेल तर 700 रुपये डझन. असं जर ठेवलं असतं तर मी मार्केटमध्ये विकतोय म्हणजे मी एकालाच विकतोय का? नाही, मी सगळ्यांना विकतोय आणि माझ्यासाठी कन्झ्युमर्स भरपूर आहेत, माझ्यासाठी ग्राहक भरपूर आहेत. दॅट इज कॉल्ड अ मार्केट डिमांड और मार्केट सप्लाय. काही जण माझ्याकडनं 1 किलो घेणार, 1 डझन घेणार, काही जण माझ्याकडनं 2 डझन घेणार. ओळखीचे असतील तर त्यांना मी 3-3, 4-4 डझन सुद्धा देणार, थोडक्यात कमी करून देणार प्राईस, बरं ना. सेलर ए, सेलर बी, सेलर सी. तसं मार्केटमध्ये अशाच पद्धतीत असतं. सेलर ए, सेलर बी, सेलर सी 3ही जण बसलेले असतात. एकच वस्तू विकणारे बरेच जण मार्केटमध्ये बसलेले असतात. जसं मी मार्केटमध्ये आंबा घेऊन बसलो म्हणजे इट्स अ मार्केट सप्लाय. कारण की माझ्यासारखेच आंबे घेऊन बरेच जण उभे असतात. समजलं? माझ्यासारखे आंबे घेऊन तिथे बरेच जण बसलेले असतात. मग प्रत्येक जण आपापल्या परीने विकण्याचा प्रयत्न करणार, बरोबर ना. आपल्या परीने विकण्याचा प्रयत्न करणार. सो ए, बी अँड सी डिफर्स टू प्राइस ॲट अ हायर प्राइस 50. मार्केट सप्लाय बघा. आता तिघांच्या मिळून समजा आता जो सेलर आहे तिघांच्या मिळून किमती त्या ठरल्या जातात, बरोबर आहे. समजा दादरला आपण जातो, दादरला ब्रिज उतरल्यानंतर खाली फुलवाल्यांची दुकान आहेत, वेस्टला फुलवाल्यांची दुकान आहेत. त्या प्रत्येकाकडे गेलात ना तुम्ही तर गोंड्याचा एक भाव ठरलेला असतो, गोंडा किंवा इतर फुलांचा एक भाव ठरलेला असतो. याच्याकडे पण 50 रुपये, बाजूवाल्याकडे पण 50 रुपये, त्याच्या बाजूवाल्याकडे, त्याच्या ती 10 दुकानं आहेत ना, तर 10च्या दुकानांमध्ये प्रत्येक 50 रुपये किलोने गोंडा मिळणार तुम्हाला. कोणाकडे जा. समजा गोंडा 10 रुपयाने असेल तर मी 5 किलो घेणार, दुसरा 10 किलो घेणार, तिसरा 6 किलो घेणार. ए, बी, सी. मी ए, दुसरा बी, तिसरा सी. एकाने 5 किलो घेतला, एकाने 1 किलो घेतला, एकाने 3 किलो घेतला. किती किलो झाला? 1, 2 आणि 3, 6 किलो. 10 रुपयाने 6 किलोची किंमत 60 रुपये. टोटल अमाऊंट 60. टोटल सप्लाय 60. समजलं? आता समजा 20 रुपये किलो गोंडा असेल, मी 4 किलो घेतला, माझ्या बाजूच्या मित्राने माझ्या 5 किलो घेतला आणि दुसऱ्याने 4 किलो घेतला. 4 × 4 = 8, 8 × 6 = 14. 14 किलो घेतला, 14 × 2 = 28, 280 रुपये. सो मार्केट सप्लाय त्या पद्धतीत झाला. समजलं? एकाच वेळेस अनेक ग्राहकांशी इथे सौदा होतो. दॅट इज कॉल्ड अ मार्केट सप्लाय, बरोबर. सो व्हॉट इज अ मार्केट सप्लाय माहिती आहे ना. याचा पण कर्व दिलेला आहे, तो आपण
नेक्स्ट टाईमला बघायचं आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट टाईमला म्हणजे आपण हे सगळे ग्राफ आपण एंडिंगला घेतो, कारण की मुलांच्या लक्षात पण राहतात. ते पुन्हा आपण एक्सप्लेन करतो, त्याच्यासाठी आपण 2 लेक्चर एक्स्ट्रा ठेवतो फक्त ग्राफ समजावण्यासाठी. समजलं? त्यामुळे ते तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं असतं. आज आपण इथेच थांबूया. आज आपला पाठ चालू आहे बघा, मराठी मीडियमचं पान नंबर 39 चालू आहे, धडा 4था चालू आहे. आणि तुमचा पण पेज नंबर इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा पेज नंबर चांगलं इंग्लिश माध्यमातून जे शिकत आहेत 38 पेज नंबर आपला सप्लाय 39 चालू होणार आहे. 39मध्ये आपण डिटरमाइंड ऑफ सप्लाय नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत. ओके ओके बाय. आजच्या दिवशी इथेच थांबूया. थँक्स, ऑल द बेस्ट पुढील वर्षाच्या तयारीसाठी, म्हणजे पुढच्या परीक्षेसाठी. दुसरी गोष्ट अशी, परत एकदा सांगतोय, 15 तारखेपर्यंत फीज भरा. जे फीज भरणार नाही त्यांना मी रिमूव्ह करणार आहे. प्लीज पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका.